सातत्याने प्रेम करणारे आपल्या नगर जिल्ह्याचे आमदार अरुण काका जगताप अचानकच अशी काही घटना घडली की ते पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करायला लागलेले आहे आणि आज ठिकठिकाणी त्यांच्या स्वास्थ्यासाठी त्यांची प्रकृती नीट होण्यासाठी गुरुद्वारा असेल, मंदिर असतील, मस्जिद असतील, त्या ठिकाणी सर्व चाहते त्यांच्यासाठी मनोकामना घेऊन परमेश्वराला यातना करू राहिलेले आहेत की त्यांना दीर्घ आयुष्य दे, त्यांना लवकरात लवकर बरं करून पुन्हा आपल्या नगरवासियांच्या सहवासामध्ये येऊन दे अशी प्रार्थना करण्यासाठी आज नालेगावकर या ठिकाणी जमा झालेले होते। हनुमंत चरणी सर्वांनी ही प्रार्थना केली आहे। परमेश्वर ती प्रार्थना ऐकून घेते आणि लवकरात लवकर ते बरे होऊन आपल्या नगरच्या सहवासात येते, त्यांना दीर्घ आयुष्य लावो अशी मी परमेश्वर चरणी विनंती करतो। आमदार श्री अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी नालेगावकरांनी आज मारुती चरणी आणि शनी महाराजांच्या चरणी सगळ्यांनी प्रार्थना केली की त्यांना लवकर बरं होऊन नगरकरांच्या सेवेत येऊ आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सगळ्यांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। त्याप्रमाणे त्यांना बरं लागो अशी आमची सगळ्यांची देवाजवळ प्रार्थना केलेली आहे। आपल्या नगर शहराचे आदरणीय व्यक्तिमत्व अरुण काका जगताप गेल्या काही दिवसापासून दवाखान्यात ॲडमिट आहे। त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी संबंध नगर शहरातूनच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून बी सर्व नागरिक रस्त्यावरून उतरून मंदिरात प्रार्थना करून राहिले। लवकरात लवकर त्यांची तब्येतीत सुधारणा व्हावी आणि ते पहिल्यासारखे आपल्या सगळ्यांमध्ये मिसळावे हीच आम्ही सर्व देवाची प्रार्थना करतो। मानवाला आजारपण हे कधीही चुकत नाही, त्याचप्रमाणे माणूस कितीही मोठा असला तरी त्याला हे आजारपण चुकत नसतं। आणि आज आपले शहराचे जिल्ह्याचे लाडके आमदार अरुण काका जगताप हे सुद्धा आजारी आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण चांगले व्हावा, बरे व्हावा आणि नगरकरांच्या सेवेत पुन्हा एकदा ते दाखल व्हावेत यासाठी आम्ही सर्व नालेगाव ग्रामस्थांनी आज या ठिकाणी एकत्र येऊन मारुती रायाला आणि शनी महाराजांना या ठिकाणी साकडं घातलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ती लवकरात लवकर ठणठणीत या ठिकाणी बरे होऊन पुन्हा एकदा आमच्या या मंदिरात दर्शनासाठी येते। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।